गुड मॉर्निंग. सकाळचे 6:10 झालेले आहेत. तर मग मी माझी आजची सुरुवात कोल्ड कॉफीने करते. 1 कप दूध, थोड़ी सी चीनी और नेस्कैफे. मी आता निघाले माझ्या मॉर्निंग वॉकसाठी. आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर असलेला हा खूप क्यूट गोल्डन रिट्रीवर. घरी बसून खूपच बोर होत होतं, म्हणून मी सहजच विचारलं, पप्पा कुठे चालले तुम्ही? पप्पा बोलले, दादर मार्केटला. येतेस? मी टुनकन उभे राहिले आणि तयार झाली. तर मग अशी झाली माझ्या आजच्या दिवसाची सुरुवात. आम्ही तिकीट काढली आणि मग नंतर आम्ही ट्रेनची वाट पाहत होतो. फायनली आम्ही पोहोचलो दादर स्टेशनला. हा आहे दादरचा फुल मार्केट. इथे रिटेल व होलसेल रेटमध्ये विक्री केली जाते. मी असा फुलांचा मोठ्या प्रमाणात मार्केट फर्स्ट टाइमच पाहिलं. इथे विविध प्रकारचे फुलं उपलब्ध आहेत.
दादर येथे असलेलं सुप्रसिद्ध मामा काणे स्वच्छ उपहारगृह पाहिला व आम्ही आत एंट्री केली. तसं तर आम्ही दुपारी जेवूनच निघाले होते, पण प्रवासात थोडीशी भूक जाणवली म्हणून आम्ही इकडचा टेस्टी वडा सांबार ऑर्डर केला. मी आत्तापर्यंत वडापाव खाल्ला आहे किंवा फक्त वडा खाल्ला आहे, पण बटाटा वड्यासोबत सांबार पहिल्यांदाच ट्राय केला. खूपच जास्त चविष्ट होतं ते. त्यानंतर पप्पांनी मला इकडचं स्पेशल पेय दिलं. इथे त्याला पियुष म्हणून बोलतात. त्याची टेस्ट खूपच जास्त चविष्ट होती. हे दादरचं प्रसिद्ध स्वीट शॉप पणशीकर. हे आहे फेमस श्रीकृष्णा वडापाव. त्याच्या अगदी बाजूलाच वनमाळी सभागृह आहे. ही आहे छबिलदास बिल्डिंग. छबिलदास, वास्तू नाबाद 100. बिल्डिंगच्या मागच्या बाजूला असलेली सुंदर अशी भारतरत्न पेंटिंग. पुढे चालत येताना मी पाहिलं पुरातन वटवृक्ष श्री हनुमान मंदिर. थोडं पुढे आल्यावर दादरचा कबूतरखाना पाहिला. आणि मग आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. ट्रेनमधून उतरल्यावर आम्ही गेलो ॲक्वेरियम शॉपमध्ये आमच्या चिनूसाठी गोल्डफिश घ्यायला. तिथेही सुंदर अशी पर्शियन कॅट सुद्धा होती. मम्मीला जॉबवरून यायला खूपच उशीर होणार होता, म्हणून पप्पांनी आणि मी असं ठरवलं की एकच चिकन ग्रेव्ही करूया. हे आमच्या बुबूसाठी थोडंसं मीठ आणि हळद टाकून बॉईल केलेलं कलेजी.
स्पाइक आहे आणि हा आमचा मार्शल. दोघेही टोमॅटोसाठी खूपच वेडे आहेत.
चिकनच्या स्वादिष्ट सुगंधाने मला खूप भूक लागली आहे, तर आता मी चालली जेवायला. मग पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगवर.